त्याचे सासू ख्रिश्चन आहे, नवरा ब्राह्मण आहे, बाप मराठा आहे, आई कुणी आहे, असं कॉकटेल घर आहे. भाजपने अशी पाळीव माणसं आपल्या प्रवेशद्वारावर बांधून ठेवली होती. मंगळसूत्र चोरीच्या प्रकरणामध्ये हातामध्ये बेड्या घालून तुम्हाला पोलिसांनी अटक केलेली होती. मागचा इतिहास लक्षात घेऊन इथून पुढे तुम्ही निदान टीका करताना तारतम्य बाळगा. म्हणजे इथं आता मला मोर्चामध्ये कळलं की एका गटाची लोक त्या मोर्चात पुढं 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 पाळतायत. ते घर पण तसंच आहे. ते घर एका दिवशी दगडू सेठ गणपतीच्या तिकडं मटण खाऊन जातात. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे ते घर कोण आहे. त्याचे सासू ख्रिश्चन आहे, नवरा ब्राह्मण आहे, बाप मराठा आहे, आई कुणी आहे, असं कॉकटेल घर आहे. आणि ती लोक आता सगळी इकडं मोर्चामध्ये गोपीचंद पडळकरची आमदारकी गेली पाहिजे. अरे वा, गोपीचंद पडळकरची आमदारकी म्हणजे काय परड्यातला भाजीपाला आहे का? अरे जत मधल्या मायबाप जनतेने मला 40,000 मताच्या फरकाने निवडून विधानसभेमध्ये पाठवलंय. ते तुम्ही सांगण्यामुळे माझी आमदारकी जाऊ शकते का? सांगा, जाऊ शकते का? आणि दुसरं, या मोर्चामध्ये बाबासाहेबांचा फोटो घेऊन हे फिरायला लागले. एखाद्या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुद्धा निवडून येण्याची ज्यांची लायकी किंवा पात्रता नाही, असे एकूणच राजकारणातली विकृती असणारे एक व्यक्तिमत्व म्हणजे गोपीचंद पडळकर यांनी आज पुण्यात येऊन पुन्हा एकदा आदरणीय पवारसाहेब आणि त्यांच्या कुटुंबियांवर विकृत भाषेमध्ये टीका करण्याचा प्रयत्न केला. मला पुन्हा एकदा या ठिकाणी राज्यातल्या जनतेला सांगायचंय की भाजपने अशी पाळीव माणसं पैशांनी पदांनी या ठिकाणी कायमस्वरूपी आपल्या गोठ्यात आपल्या प्रवेशद्वारावर बांधून ठेवली होती, जी कायम विरोधी पक्षाच्या नेत्यांवर या ठिकाणी भुंकत आलं. त्याच्यापैकीच गोपीचंद पडळकर. मला या निमित्तानं त्यांना सांगायचंय की पवार साहेबांच्या तुमच्यामध्ये निश्चित फरक आहे. कारण की तुम्ही एखाद्या मंगळसूत्र प्रकरणामध्ये, मंगळसूत्र चोरीच्या प्रकरणामध्ये हातामध्ये बेड्या घालून तुम्हाला पोलिसांनी अटक केलेली होती. तेवढी लायकी किंवा पात्रता कुठल्याही राजकारण्याने किंवा अलीकडच्या काळातल्या कुठल्या आमदारांनी गाजवलेली नाही. त्याच्यामुळं आपलं एकूणच मागचा इतिहास लक्षात घेऊन इथून पुढे तुम्ही निदान टीका करताना तारतम्य बाळगा. आमदार म्हणून निवडून आल्यानंतर समाजाचा विकास, राज्याचा विकास कशा प्रकारे करता येईल हे मांडा. अशा प्रकारे चुकीच्या गोष्टी बोलून, चुकीच्या पद्धतीने आरोप करून या ठिकाणी स्वतःची लायकी पुन्हा एकदा राज्यासमोर दाखवून आपल्या मनातला किंवा आपल्या कर्तृत्वाचा दळभद्रेपणा सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका. हाच माझा गोपीचंद पडळकरांना सल्ला आहे.